हॅलो. हा हॅलो ताई, थांबा ना 2 मिनिटं. मला तुम्हाला अनुभव सांगायचा आहे. बरं बरं सांगा ताई. मला ना म्हणजे मी हे केलं होतं सारामृतचं पारायण आपलं पारायण केलं होतं, पूर्ण केलं होतं म्हणजे म्हणजे पूर्ण म्हणजे कसं? एका दिवसात एक पूर्ण. का? हा, एका दिवसात एक पूर्ण म्हणजे अरे असे वा. 11 दिवसाचं केलं होतं. बापरे, मग 11 दिवस पूर्ण एक पुस्तक वाचून काढलं एका दिवसात एक? हा हा हा, एका दिवसात. वा. मग मग म्हणजे अनुभव एकदा आला होता मला. हा पण जास्त काही पूजा होत नाही माझी, म्हणजे करावं वाटतं मला. हा हा. पण जास्त काही अशी पूजा होत नाही. हम्म. पण हे लहान आहे ना, माझ्याकडे नातू आहे ना माझा. हे बघा ताई, मग जर असं काही सेवा खूप केली पाहिजे असं काही नसतं. तुम्ही जे कराल ते श्रद्धेने हा, आणि मनापासून करणं गरजेचं आहे. मनापासून म्हणजे आमच्या घरात पूर्ण मनापासूनच सर्व करतात. पण हा. जरा कसं आहे, घरी म्हणजे आता कसं पोरगा साईबाबाचं करतो. नाही, करू द्या ना, ज्याला जिथे इच्छा आहे तिथे करू द्या. सून शेवटी सुनेचं सगळं. गणपतीचं चाललंय, मिस्टरांचं पंढरपूरचं चाललंय आणि माझं स्वामींचं चाललंय. करू द्या, करू द्या. काही का असेना, ज्याला जिथे मन लागतं ते करतात ना. शेवटी कुठूनही तुम्ही आलं तरी शेवटी स्वामींपर्यंतच आपण पोहोचतो. ताई, खूप बरं वाटलं, खूप बरं वाटलं. तुमचा मी अनुभव ऐकते. मी भरपूर दिवस झाले, किती दिवस झाले मी तुमचे अनुभव ऐकते ताई. खूप आवाजासाठी मी खूप तळमळ करत होती. आई गं. खरंच. तुम्हाला काय आणि आला मला ना अजून अनुभव ताई? अनुभव म्हणजे एक वेळ मला असं स्वप्न पडलं होतं, म्हणजे स्वामी मला दिसले. हा. स्वामी आलेले स्वप्नात. पण मला ते कसं माझ्या नातवाच्या वरूनच पडलं होतं. एकदा माझा नातू म्हणून असा बाहेर गेला, म्हणजे मी सोफ्यावर झोपली होती आणि मग नंतर मला ना असं जरा कसला तरी आवाज आला, म्हणजे असं बाहेरची बाधा असते असा आवाज आला. म्हणून म्हणजे ते असा आवाज आला आणि मी झोपलेली आणि माझा नातू बाहेर पळत होता, म्हणजे जात होता बाहेर. तर बाहेर कुणीतरी त्याला उचलून नेलं, म्हणजे नेलं. उचलून नेलं आणि मी बघायला गेली म्हणजे त्याच्या पाठून. म्हटलं बाहेर गेलाय हा. तर ते माणूस तर दिसला मला उचलून नेताना, म्हणजे त्याचा चेहरा दिसला. पण त्याने न नेता स्वामींच्या हातात होता. अरे वा. आणि स्वामींच्या हातात होता म्हणून स्वामी म्हटलं. मग स्वामींनी माझ्याकडे दिला आणि म्हणजे पाठमोरच होते ते माझ्या. पाठमोऱ्याने असे हात करतात ना ते, असं हात करतात ते असे हात. तसं ते लंगोट्यावर, म्हणजे लंगोटा होता. तसं म्हणजे दिसलं. त्याच्यावर काय असं म्हणजे हे नाही, पण पूजापाठ होते माझी, म्हणजे असं स्वामींचं तारक मंत्र. तुम्हाला सांगते, एक माळ जप, म्हणजे संध्याकाळी माळ जप करते. संध्याकाळचं तारक मंत्र नाही, कारण मी हाऊस वाईफ आहे. कामाला म्हणजे जाते जॉब कामाला. मग सकाळी जाते 6ला, ती 10 वाजता घरी येते. नंतर सूनबाई जाते जॉबला. अच्छा. मग ते जास्त मला वेळ नाही. मुलगा अजून ते लहान आहे ना, म्हणजे 1-1.5 वर्ष पण नाही आहे ना. बरोबर. जास्त करायला भेटत नाही, तरी करायची कोशिश भरपूर करते. आणि गुरुचरित्राचं करायचं आहे, पण कसं पारायण करायचंय मला. खूप इच्छा आहे म्हणजे. होईल. सगळ्या इच्छा पूर्ण करतील बघा स्वामी तुमच्या. नाही, खूप करायचं आहे. आणि एक हे आहे की मला जरा केंद्रे दादांचा नंबर पाहिजे. हो, आपल्या ग्रुपवर सगळ्यांचे नंबर आहेत. तुम्ही ग्रुपवर मेसेज केला ना, कोणी देईल. आणि खूप म्हणजे हे करायला लागलेस, म्हणजे मला कुणी काही सांगितलं नाही, मला असं हे नाही. मी केंद्रात पण जाते संध्याकाळची. अरे वा, कुठून बोलताय तुम्ही? आम्ही भांडूपवरून बोलतो. आम्ही केंद्रात पण जातो. केंद्र पण आमच्या इथे जवळ आहे. पण आता ते केंद्रात जरा काम चालू आहे ना. इकडे भांडूपला मठ आहेत जास्त, भरपूर आहे. मठात जायला एवढा वेळ नाही, पण केंद्र जवळ आहे. मग केंद्रात आम्ही दर गुरुवारी जातो. आणि आता एक चालू केलंय की गुरुवारी म्हणजे स्वामी चरित्राचं 3 पारायण मी दर गुरुवारी म्हणजे करते. दर गुरुवारी म्हणजे हे सगळं. तारक मंत्र तर आता जवळजवळ वर्ष नाही झाले अजून. म्हणजे तारक मंत्र मी रोजचं म्हणजे करते. अच्छा. ते पण पहिलं काय म्हणजे तारक मंत्र बरोबर येत नव्हतं. मोबाईलवरच करत होती.
होती. हा, हा, पण हा. आता मला एवढं स्पष्ट आहे त्याने बिना सगळं काय हे करता अरे येतं वा. आणि एवढं गोड तर खूपच लागून गेली. वा. म्हणजे नाही, मी हे तर फार हे हे खूप चांगलं लक्षण आहे ताई. स्वामी कोणालाही सेवेत घेत नाहीत, हे लक्षात ठेवा. हो आणि बापरे! काय माहिती म्हणजे हे लॉकडाऊनच्या नंतरची वार्ता आहे हां. लॉकडाऊनच्या नंतर थोडा प्रॉब्लेम झाला होता आमच्याकडे. मी जरा म्हणजे 1 वर्ष तरी मी खूपच म्हणजे ह्याच्यामध्येच होती मी म्हणजे बरोबर. डिस्टर्ब. प्रत्येकाच्याच त्यावेळेला वाईट परिस्थिती होती हो. ताई. तेव्हा मुलाचं लग्न पण नव्हतं झालं. म्हणजे अच्छा, होती अच्छा. जरा डिस्टर्ब. हां. आणि नंतर मग मी म्हणजे असंच मोबाईलवर असं हां, हां. बघायची तुमचे अनुभव ऐकून आणि हां. ते टेन्शन माझं कुठे दूर झालं एकदम. बघा. ते टेन्शन माझं एवढं म्हणजे दूर झालं ना, आता मला असं होतं की हां. असं म्हणजे असं मोबाईलचा आवाज ना मी म्हणजे असं जेवणाची कामं करते ना, 2 हां, कामं हां, करून हां. येते मी सकाळी. हं. मग ते मी जेवण करताना जरी मला ना असं मोबाईल असं वाटतं की इकडे मोबाईलच वाजतोय म्हणजे स्वामी समर्थ, स्वामी समर्थ ओह! म्हणजे जरी तुमचा म्हणजे फोन आला, नाही आला तरी मला हां. ते आवाज येत राहतो. म्हणजे ओह! असं. हां, किती असं वाटतं की छान वाटलं माझा तुमच्याशी मोबाईलच बोलून. वाजतोय काय असं होतं. म्हणजे बापरे! खूप एवढी आवड निर्माण एक झाली. पण जीव होऊन घरात गेला असं नाही तुम्ही. हां. नाही असं नाही घरामध्ये की मी करते म्हणून ही लोक करू देत नाही. मला करून देतायत. हां. पण नाही सध्या चांगलं आहे. मला हां. गुरुचरित्रचं पारायण मला खूप इच्छा आहे. म्हणजे खूपच होईल, इच्छा आहे. होईल. मागे बघा ते हे झालं ना आपलं जयंती याची हां. आपलं गुरु जयंतीची झालं ना ते. हो ना, हो ना. हां. त्या टायमालाच मला करायचं होतं. पण हां. सगळ्यांनी असं म्हणजे सकाळी मी जाते आता तिकडे 2 कामं हां. करून येते आणि मग हां. करायचं कसं? म्हणजे हां. करायचं कसं असं झालं. आता हिची मग मी जॉबला जाते ती सोडू शकत नाही. बरोबर. घरी कोणच नाहीये ना. मग बरोबर. त्याच्यामुळे मला असं झालं की माझ्या मनात खूपच आहे. खूपच मी त्या हं, यांना हं. स्वामींना सांगते कसं करून घ्याल माझ्याकडून होईल, होईल. कसं? सगळं करून घेतील खूपच स्वामी. इच्छा आहे. सकाळी फक्त उठायचं तुमची म्हटलं इच्छा पाहिजे बस. इच्छा खूपच आहे हो. पण होईल, होईल. ते पण होईल ताई. मी शेअर करते हां ताई. हां, हो श्री शेअर स्वामी. करा पण ह्याच्यावर काय मेसेज पाठवावा लागेल का? दादांचा नंबर पाहिजे होता हो, जरा. हो, हो. मेसेज पाठवा. हां. हो, हो श्री स्वामी चालेल. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.